महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक शहर सायबर पोलिसांनी ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराच्या आंतरराज्यीय रॅकेटवर कारवाई करत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे हवालदार भूषण देशमुख आणि दर्शन सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत देवळालीचा अरबाज शब्बीर शेख, लासलगावचा आसिफ जाफर हुसेन, नाशिकच्या पाथर्डी रोडचा पंकज नामदेव आहेर, कोल्हापूरचा सागर रमेश कांबळे आणि गुजरातच्या साबरकाठा येथील आंतरराज्यीय बुकी पठाण अरबाज खान फरीद खान या संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपासात आरोपी रेडी 410 ब्रांच, क्रिक बेट 99, 11X आणि प्ले कसिनो सारख्या वेबसाईट्स आणि ॲप्सच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाईन बेटिंग स्वीकारत असल्याचं उघड झालंय. ग्राहकांना QR कोड पाठवून पैसे स्वीकारले जात होते आणि त्यानंतर ते विविध बँक खात्यांमधून काढले जात होते. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनी ह्या वेबसाईट स्वतः तयार केल्या होत्या की ते फक्त एजंट म्हणून काम करत होते याचा सायबर पोलीस सखोल तपास करतायत. या कारवाईविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी माहिती दिली. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नाशिक शहरात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी आदेशित केलं होतं की कॉल सेंटर्स, ऑनलाईन गेमिंग आणि सायबर रिलेटेड इतर जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करावी असे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं गोपनीय माहिती प्राप्त केली असता देवळाली नाशिक रोड परिसरामध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग चालू आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्या ठिकाणी सायबरची टीम रवाना करण्यात आली. त्या ठिकाणी त्या सदर इसमांचा शोध घेतला तर त्या ठिकाणी अशी माहिती प्राप्त झाली की सदर इसम हे नाशिक रोड परिसरातून कळवण या ठिकाणी शिफ्ट होऊन त्या ठिकाणाहून ते गेमिंग आणि बेटिंग चालवत आहेत. त्याप्रमाणे टीम कळवण या ठिकाणी गेली. कळवण या ठिकाणी सदर त्या ठिकाणी 5 इसम मिळून आले. त्या 5 इसम हे वेगवेगळ्या 4 गेमिंग वेबसाईट चालवत होते आणि त्यांच्याकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 54 बँक पासबुक, 25 ATM कार्ड आणि 26 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स असे त्यांच्याकडून मिळून आले आणि त्यांच्यावर पुढील IT ॲक्ट आणि गेमिंग ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या रॅकेटमध्ये राज्यासह परराज्यातील आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ऑनलाईन बेटिंगच्या जाळ्याविरोधात नाशिक सायबर पोलिसांनी उचललेले हे मोठे पाऊल मानले जात असून या कारवाईमुळे आंतरराज्यीय सट्टेबाजीच्या नेटवर्कचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.